फलंदाजाच्या मदतीने धावसंख्येत अगदीच झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा डोंगर उभा राहायला सुरुवात झाली आहे. हा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला फोर्स करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबरीने जर तुम्ही पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी मला या ठिकाणी अगदी जर तुम्ही पाहिलं शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मनीष यादवडी उपाध्यक्ष साहेब शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मनीष यादवडी सागरजी दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. या विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचंय प्लीज. अरे या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी मला भरपूर मोठं मोलाचं सहकार्य केलं. सागर दळवी साहेब विनंती असेल आपण देखील या. ओमकार काही वर्षापूर्वी आपण क्रिकेट पाहिलंच असेल. अगदी जर तुम्ही पाहिलं तर काही काही खेळाडूंना क्रिकेट खेळत असताना अगदी पायामध्ये शूज नव्हते, त्यानंतर एकाच रंगाच्या टी शर्ट्स असायच्या. आता ग्रामीण टेनिस क्रिकेटला भरपूर मोठं ग्लॅमर प्राप्त झालंय. त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट्स, त्यानंतर आणि त्याचबरोबर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या माहितीसाठी सांगेल शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अर्थातच मान्यश्री आदरणीय उपाध्यक्ष साहेब सागरजी दळवी साहेब विनंती असेल साहेब आपणही या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपणही या ठिकाणी आलात. आपले अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. साहेब या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कित्येक वर्ष जर तुम्ही पाहिलं तर मालेवाडी क्रिकेट संघासाठी देखील भरपूर मोठं क्रिकेट खेळलेत आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर तरुणांचा आधार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. शिवशंभर स्पोर्ट्स मालेवाडी संघासाठी देखील भरपूर मोठं क्रिकेट खेळलेत आणि त्यांचं क्रिकेट आम्ही देखील जवळून पाहिलंय. आणि साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. या साहेब विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. पहा क्षेत्ररक्षक दूर वरती राहत आहेत, पाहतच राहिलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय आणि आमच्या सागरजी दळवी साहेबांचं स्वागत केलंय एका भव्य दिव्य चौकाराने. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तटीबन 31 वर धावफलक जाऊन पोहोचले. पहा ओमकार धावसंख्येचा ग्राफ जर तुम्ही पाहिला ना, पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्यात. इथे धावसंख्येचा ग्राफ झपाट्यानं वाढू लागलाय. इथे तुम्हाला थोडस अगदी जर तुम्ही पाहिलं ना नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल. कारण या ग्राउंडचा जर विचार केला ना तर अगदी 180 ग्राउंड आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर समोरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बिनधास्त खेळू शकता, परंतु पाठीमागे अगदी जर तुम्ही पाहिलं फाईन लेग असेल, त्यानंतर थर्ड पॅन असेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्त फटके खेळू शकत नाहीये. परंतु इथून देखील तुम्ही चांगल्या प्रकारची बॅटिंग करून आपल्या संघाला धावा मिळवू शकता. याच प्रकारची बॅटिंग. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला सागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आपण जर पाहिलं तर नवलाई स्पोर्ट्स रेटरी या संघासाठी जर तुम्ही पाहिलं तर कित्येक वर्ष वारण्याच्या खोऱ्यातून आलेले हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि वारण्याच्या खोऱ्यातील काही खेळाडू असे आहेत अगदी जर तुम्ही पाहिलं तर भारतभर नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रसाद येत आहेत. ओहो, कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाज नवनाथ यांना आमंत्रित केलं जात आहे. नवनाथ मगधूम गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता, एक मोठं यश त्यांना प्राप्त होत आहे. सागर यांना माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होईल. अगदी जर तुम्ही पाहिलं तर सागर जर तुम्ही पाहिलं तर 8 चेंडू खेळले त्यांनी, 8 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर हॅलो 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 चेक चेक चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय
अजय निकम बॅटिंग साठी आले. पहा पहिलाच बॉल आणि प्रसाद, वा वा प्रसाद वा. गोलंदाज नवनाथ यांचं देखील मी कौतुक करेल. काय गोलंदाजी केली आहे पहा. भन्नाट वेगाची गोलंदाजी नाहीये, हलके चेंडू टाकले जात आहेत. बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं तर ओमकार बॅटची आतली चायनीज कट आपण ज्याला म्हणतो ना, ती बॅटची चायनीज कट घेतली आणि चेंडू अगदी सरळ आकाशात उभा राहिलाय. तिथे मात्र नक्कीच प्रसादचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावर असतील गोलंदाज. पहा ही विकेट हॅट्रिक कंप्लीट केले जाते का? युवराज जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. पहा तिथे जर तुम्ही पाहिलं तर याआधी जर तुम्ही पाहिलं तर अजय निकम बॅटिंग साठी आले होते. ओहो हो, हा चेंडू पहा अवांतर पाहायला मिळतोय. अवांतर धाव संख्येत वाढ होतीये. पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलंय. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू स्वैर होतोय. या प्रकारचे चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हाताळू शकत नाहीये. अजय निकम अगदी शून्याचा चष्मा पेहराव करून गोल्डन विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळाली. तिथे विकेट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या स्पर्धेसाठी जर तुम्ही पाहिलं तर तुषारजी दळवी असतील, अंकुश असतील, मयूर असतील, या सर्वच वाह वाह भाई वाह. काय चेंडू टाकलाय आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ मगदुम यांच्या नावावर स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केलीच पहा. अगदी जर तुम्ही पाहिलं क्रिकेट आणि वयाचा भरपूर मोठा दांडगा अनुभव असं म्हटलं जातं ना ओमकार. क्रिकेटमध्ये तुम्हाला अनुभव हा असायलाच हवा. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला अनुभव असायला हवा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये जिथे धावसंख्येला एक चांगली वळण मिळालं होतं. अगदी जर तुम्ही पाहिलं तर धावसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. तिथे धावसंख्येला फुल स्टॉप घालण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला विजय निकम. ओहो पुढे सरसावत लागोपाठचा चौथा चेंडू आतापर्यंत निर्धाव आलाय. तिथून जर तुम्ही पाहिलं ना तर चांगले चेंडू याआधी देखील हाताळले होते, परंतु जर तुम्ही पाहिले एक अवांतर चेंडू वगळला ना त्यानंतरचे चेंडू चांगले राहिलेत. इथे फुल टॉस, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. पहा क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. बॉल पाहता पाहता निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात पूर्ण 4. येतोय चौकार. अगदी जर तुम्ही पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मटेशी आदरणीय उपविभाग प्रमुख घनसोली विभाग आणि घनसोली शहर माफ करा आदरणीय माननीय श्री महेशजी काटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्यांचंही बरोबरीवर हार्दिक हार्दिक असे आभार वाढेल. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केले ना त्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असे आभार. एकदा नवनाथ यांची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे पहा. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च करतायत आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला पूर्णतः एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे आणि ओमकार अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर महत्वाची बाब ही राहिली आहे की सूरज सारख्या फलंदाजाला नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवून ठेवलं. सूरज सारखे एक ताकदवर बॅटर होते, त्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर वेळ थांबवून ठेवलं. अगदी जर तुम्ही पाहिलं तर मोठमोठ्या फटक्यांसाठी सिक्सर किंग म्हणून ओळखले जातात. अगदी जर तुम्ही पाहिलं तर सूरजची बॅटिंग मी अगदी सानपाड्यामध्ये ज्यावेळी करण जोशी 11 या टीमने मात्र नक्कीच पिंटू दादा 11 करण जोशी या टीमने मात्र नक्कीच आयोजन केलं होतं त्यावेळी मी त्यांची बॅटिंग पाहिली होती. अगदी मोठे फटके त्यांच्या बॅट मधून. इथे जर पाहिलं समालोचक कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय हँड हँडसम उत्तुंग फटका. चेडू सरळ निघून चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. धावा मिळतायत पूर्ण 6.
षटकाराच्या मदतीने धावसंख्येत झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते. इथे पहा, अगदी जर तुम्ही पाहिलं तर सूरज जाधव यांच्या बॅटिंगचा जलवा, सूरजच्या बॅटिंगचा बोलबाला कायम राहिला. धावफलक 42 वर जाऊन पोहोचले. इथे देखील एक धाव ऍड केली जाते. हा खराब चेंडू असणार आहे. या प्रकारचे चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकू शकत नाहीये. बर्डन अगदी जर तुम्ही पाहिलं तर थोडस दडपण गोलंदाजांवर इथे मात्र नक्कीच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर पावनाई स्पोर्ट्स विरळे विपक्ष टीम असणार आहे शिवराजे स्पोर्ट्स कोतोली. वडंदी असेल, आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. माफ करा, यानंतर होणारा सामना असेल विनर विनर. चालू सामन्यातील विजयी संघ ओहो, इथे तुषार यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. बडबाऊ सीमारेखा ओलांडतोय आणि खिंड एक येतोय चौकार. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत गावदेवी प्रसन्न शिमराई स्पोर्ट्स खेडे आयोजित आई गावदेवी प्रसन्न शिमराई देवी चषक 2025-26 पर्व पहिले. या पहिल्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. सतीश येत आहेत, चांगला झेल डिप्लाय आणि सूरज नावाचं वादळ इथे संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरजची खेळी संपुष्टात येते, सूरजच्या खेळीचा अंत होतोय. यानंतर पावणाई स्पोर्ट्स विरळे विपक्ष टीम असणार आहे शिवराजे स्पोर्ट्स कोतोली. दोन्ही टीमला विनंती असेल, आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. विरळे टीमचे कॅप्टन कॅप्टन आलेत का? राजू पाटील, राजू दादा कॅप्टन आहेत का? धावसंख्या माफ करा, धावसंख्या 48, 48 धावा, 48 धावा धावफलकावर असणार आहेत. विरळे आणि कोतोली टीम आपण तयारीत राहायचंय. यावेळी बॅकफुटला एक चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर तुम्ही पाहिलं ऑन साईडला हा ट्रॅकर बॉल होता, त्याला ऑन साईडला खेळून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर 49 धावा शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज शंकर यांना आपण पाहता. हो, हा चेंडू पुन्हा एकदा पहा. तिथे जर तुम्ही पाहिलं पंचांनी हेरलाय, पंच कळवतायत हा देखील चेंडू पंच आमच्याकडे वळालेत आणि पंचांनी लगेचच इशारा केला. हा चेंडू अवांतर असणार आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, खराब चेंडू असेल. 41 51 धावा धावफलकावर आहेत. वाईट +1 51 धावा. इथे संघाचा अर्धशतक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अजित येत आहेत आणि कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. बॅटर आउट होतील. विजय निकम यांना मात्र नक्कीच माघारी परतावं लागतं. विकेट होईल पतन. खेळाडू बाद. अमोल पाटील न्यू बॅटर पहा, शेवटच्या चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अजयचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अजयचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अजयने फेकी देखील तितकीच उत्कृष्ट केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी पहा कॉल केला आणि तिथे बॅटर आउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच किती धावा आहेत? एकच 2 धावा आहेत. माफ करा, 2 धावा असतील. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्येत वाढ होतीये. 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. चला लगेचच विराट टीम आणि कोतोली. चला, कोतोली टीमचे कॅप्टन इथे मात्र नक्कीच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, कित्येक वर्ष अगदी जर तुम्ही पाहिलं तर चला विनंती करेल शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन
उपाध्यक्ष माननीय श्री सागरजी दळवी साहेब विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. विनंती असेल लगेचच आपण टॉस साठी या. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर अमोलजी पाटील असणार आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावचा हार्दिक पांड्या ज्यांना म्हटलं जातं कित्येक वर्ष जर तुम्ही पाहिलं तर अमोलजी पाटील यांना देखील आपण खेळताना पाहिलंय. आणि या वर्षाच्या या स्पर्धेच्या पहिल्या हंगामामध्ये देखील आपण अमोलजी पाटील यांना खेळताना पाहणार आहोत. कोतोली टीम या ठिकाणी कॅप्टन रेडी आहे. चला विरार टीम कॅप्टन कोण आहे? राजू दादा चला प्लीज. भरपूर वेळ खर्च करताय आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. स्पर्धा आपण 1.5 तास लेट आहोत याची देखील तुम्ही दखल घ्या प्लीज. हंबल रिक्वेस्ट आहे. अंपायर्स विनंती असेल लगेचच मॅच चालू करून घ्यायचे. कॅप्टन अजित विनंती असेल आपले बॅटर देखील लगेचच पाठवायचे आहेत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. स्पर्धा आजच्या दिवसातच आपल्याला कव्हर करायची याची तुम्ही दखल घ्या. 53 धाबा झाल्यात आणि 54 धाबांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. अगदी जर तुम्ही पाहिलं तर टॉस एका बाजूला श्री पावनाई क्रिकेट स्पोर्ट्स विराळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर शिवराज स्पोर्ट्स कोतोली या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन 1 मिनिट फक्त फोकस करायचं कारण तिसऱ्या मॅचचा टॉस आपल्याकडे आपण पाहणार आहोत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई उपाध्यक्ष साहेब सागरजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. कॉल कोणता संघ करणार आहे? कोतोली संघ कॉल करतायत. हेड कॉल गेला आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर टेल विराळे संघ टॉस जिंकला. कॅप्टन सर्वप्रथम तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारेल. पहिल्याच वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये आयोजन केलंय. आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे यांचं. म्हणजे हे मुलं पण नवीन आहेत त्याच्यामुळं म्हणजे आपलं एक बेस्ट ऑफला घ्यांच्यासाठी पण चांगलं आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर टॉस जिंकला. टॉस जिंकून सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? कळवतो 1-2 मिनिटं. त्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि आपण जाणार आहोत कोतोली टीमचे कॅप्टन. अगदी जर तुम्ही पाहिलं तर अमोल दादा कित्येक वर्ष ही संपूर्ण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन तुम्ही खेळताय, पाहताय, अनुभवताय. कित्येक स्पर्धा तुम्ही घडवल्यात. अगदी कित्येक यंगस्टर खेळाडू घडवलेत. ही संपूर्ण स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? खरंच या खेळी टीमचे मनापासून अभिनंदन. त्यांनी पहिल्यांदाच हे टुर्नामेंट भरवले आहेत आणि चांगल्या पद्धतीने पण केलेले आहेत. त्यानंतर अगदी समोरच्या टीमकडून निर्णय तर येईलच. आणि त्यानंतर या आयोजनामध्ये तुम्हाला काही कमतरता वाटते का? कमतरता काहीच नाही आहे. जसं नियोजन आमचं असतं प्रत्येक असोसिएशन प्रत्येक टीमचं तसंच केलेलं आहे या लोकांनी पण. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असेल, जे यंगस्टर खेळाडू शाहूवाडी तालुक्यामध्ये येत आहेत, जे यंगस्टर खेळाडू आता नवोदित खेळाडू, अगदी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक संघामध्ये यंगस्टर खेळाडू येतोय, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी फक्त प्रॅक्टिस करावं, प्रॅक्टिसवरती फोकस करावं बस. बाकी सर्व गेम त्यांच्या हातात आहे. समोरच्या टीमचा बॅटिंगचा निर्णय आलाय. फिल्डिंग करायचे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर कमीत कमी किती 4 ओव्हरची मॅच असेल, कमीत कमी किती धाबांमध्ये रोखण्याचा समोरच्या टीमला प्रयत्न कराल? त्यांच्यावर पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे त्यामुळे आम्ही त्यांना जास्तीत जास्त 40 ते 50च्या आसपासच नेऊन ठेवू शकतो. त्याच्यावरती केलं तरी पण आम्ही पण चेसिंग करायचा प्रयत्न करूच. तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल कॅप्टन तुम्हाला देखील. थँक्यू व्हेरी मच. आपण वळणार आहोत सागरजी दळवी साहेबांकडे. साहेब तुमच्या वाणीतून देखील या ठिकाणी
आयोजन कमिटीला, या तरुण मुलांना आणि संपूर्ण गावाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात प्लीज. तर एक टीम तर नवीन आहे, त्यांचं पहिलेच नियोजन आहे. हॅलो, टीम तर नवीन आहे, पहिले नियोजन आहे. तुषार वगैरे आहे, ती त्यांना आम्ही सपोर्ट तर करतच आलो आहे आणि इथून पुढे आम्ही सपोर्ट करत राहील, काय विषय नाही असं आहे. तर थँक्यू साहेब, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदीच जर तुम्ही पाहिलं ना तर ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय. वेळेत मित्रांनो दुसऱ्या डाबाकडे तुमच्यापर्यंत खूप उशिराने जोडतोय, माफ करा, परंतु अगदीच जर तुम्ही पाहिलं ना तर मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं काम आहे आणि लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचू. स्कोर कार्ड आपण जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजीसाठी युवराज जाधव यांना मात्र नक्कीच आमंत्रित केलं जात आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली, 7 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला प्रसाद पाटील आणि दुसऱ्या बाजूला विनोद धामणकर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सात धावा धावफलकावर असणार आहेत. बॅटिंगसाठी एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर प्रसाद आले, दुसऱ्या बाजूला विनोद आहेत. विनंती असेल आयोजक कमिटीच्या वतीने मी बोलतोय, वारंवार सूचना येत आहेत, तुम्ही वेळेचं बंधन ठेवा. वा, इथे आता जर पाहिलं तर अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला खराब गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतात. हॅलो 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 चेक. आणि इथे पहा काय घडलंय, महत्वाचा गडी, महत्वाचा मोहरा इथे मात्र नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय, बॅटची कड लागली आणि तिथे थर्ड बँक क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच सूरज यांनी मात्र नक्कीच अफलातून झेल टिपलाय. वा, अजय यांनी मात्र नक्कीच अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय पहा. आणि अगदीच जर तुम्ही पाहिलं ना तर या ठिकाणी या सख्या बंधूंनी देखील प्रभावित केलंय. अगदी जर तुम्ही पाहिलं तर योगीजी सस्ते आणि त्याचबरोबर प्रदीपजी सस्ते हे आमच्या सोबत जोडलेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर दोन दामणकर बंधू देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संदीप आहेत, दुसऱ्या बाजूला विनोद, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग साठी आता नवीन बॅटर संदीप दामणकर आलेत. 8 धावा धावफलकावर, 8 रन्स. हा चेंडू पहा खुला टाकला होता, ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पायांवरचा चेंडू, त्याला मात्र नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये केलाय. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, घोषंकी क्षेत्रामध्ये चाललाय. ओमकार तिथे केवळ एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यावर जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत, विनंती असेल जाताना आपण देखील थोडीशी काळजी घ्या, कारण तिथून वाहनांची ये जा चालू आहे. ग्राउंडच्या बाजूला आपलं जिथे कॅमेरा लागलाय त्यानंतर तिथे बाजूला शेड नेट आहे, त्या नेट मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इथे पहा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय, बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय, 1 2 3 करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, नो चान्स, चौकार. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन्स, एक गडी बाद झालाय आणि पहिल्या इनिंगच्या तुलनेमध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर ओमकार पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या, कोणताही गडी बाद नव्हता. दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर गोलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं तर संदीप दामणकर आले आणि त्यांच्या गोलंदाजीवर भरपूर धाबा अशा आल्या होत्या. तिथे जर तुम्ही पाहिलं तर क्षेत्ररक्षकांकडनं चुका देखील झाल्या.
राजन पाटील गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. मानाची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या पर्वामध्ये ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलंय. एक आयोजनाला थोडंच नाहीये. अगदी जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या प्रोफेशनल स्पर्धेला देखील हॅलो हॅलो एखादा प्रोफेशनल स्पर्धेला देखील लाजबेल असे क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय आयोजन आहे पहा. अगदी ग्रास ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. पहा अगदी जर तुम्ही पाहिलं हा चेंडू अंतरात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर येतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते. 14 धावफलक जाऊन पोहोचलाय. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुका आणि माझं एक अगदी वेगळंच नातं आहे. अगदी जर तुम्ही पाहिले या ठिकाणी ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरला युवराज सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहा पहिल्या डावामध्ये असं वाटू लागलं होतं अगदी संघ अडचणी सापडलाय की काय, परंतु कोणतंही लक्ष तुम्हाला 100% विजयाची शाश्वती देत नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा करावाच लागतो. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करा आणि आमची ANP लाईव्ह ची टीम योगेशजी सस्ते आणि प्रदीपजी सस्ते तुम्हाला सुप्रसिद्ध करण्याचं काम नक्कीच करतील. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलवर जा. ANP स्पोर्ट्स विनंती असेल जे खेळाडू ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करतायत, रस्त्यावर जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत, तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये आहात याची देखील तुम्ही काळजी घ्या प्लीज. थँक्यू. थोडस सहकार्य करा. हो इथे आडव्या बॅटनं स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पहा. बॅटची लिडिंग एज आणि कॉटन बॉल आणखीन एक विकेटचं पतन. खेळाडू बाद. सतीश धामणकर शून्यावर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा होत्या, ज्या खेळाडूकडून टीमला देखील भरपूर आशा होत्या, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच अगदी स्वस्तात माघारी परतलाय. आणि पहा काय घडतंय. तुषार दामनकर न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला तुषार दामणकर आलेत. आता मात्र नक्कीच त्यांच्यावर भरपूर मोठी जबाबदारी टीमची असणार आहे. संकटातून टीमला वाचवतील का, कारण इथे धावा येणं खूप गरजेचं आहे. या षटकामध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर कुठेतरी धावसंख्या लेबल होऊ शकते. पहा तिथे ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अडवला तर खरा, चेंडू गॅदर केला नव्हता. त्यानंतर फेकी थोडीशी फेकी थोडीशी उशिरा झाली आणि त्यानंतर पाहिलं तर एक सिंगल दिवसा इथे मात्र नक्कीच चोरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहा तिथे मात्र नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली आणि तिथून मात्र नक्कीच धावसंख्येत वाढ होती. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथे फुल टॉस होता. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी यष्ट्यांचा वेध घेतलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी 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 गुल बॅटर आउट. फुल टॉस चेंडूवर अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर एखादा गुलाबजाम अगदी जर तुम्ही पाहिलं ओमकार हातामध्ये एवढा तोंडापर्यंत जाओ आणि त्यानंतर हातातनं निसटावं ना, अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस चेंडूवर देखील संदीप बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि संदीप बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा नेता कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजित दामनकर.
आणि तुषार दामणकर बाद झाल्यानंतर माफ करा, तुषार दामणकर आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या जोडीला त्यांचेच बंधू अगदी अजित दामणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही सख्खे बंधू गावासाठी क्रिकेट खेळत असताना अगदीच जर तुम्ही पाहिलं ना तर ओंकार कित्येक वेळा आपण पाहिलं असेल तर एकदा का आपण गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलो की आपण ताण भूक सर्व काही विसरून जातो. त्यानंतर आपल्या गावाच्या नावाचं आपल्या गावाच्या नावाचं जेव्हा टी शर्ट्स जर्सी आपण परिधान करतो ना तेव्हा एक वेगळीच ऊर्जा एक वेगळीच एनर्जी आपल्याला प्राप्त झाली असते. कारण आपल्याला आपल्या नावासाठी नसतं तर गावाच्या नावासाठी खेळायचं असतं. आपण अगदी जर तुम्ही पाहिलं तर कित्येक वेळा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या गाव आणि आपल्या गावाचं नाव इथे होत असतं. इथे पहा तुषारच्या मधून चेंडू सरळ साईड स्क्रीनला सलामी देतोय, जातोय सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 13 धाबा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अगदीच जर तुम्ही पाहिलं तर 7 धाबा आल्या. धावफलक 20 वर जाऊन पोहोचलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10.00 च्या सरासरीने धाबा धावफलकावर जमवल्या जात आहेत. 20 धावा या धावफलकावर असतील. 20 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावर असणार आहेत. आणि या मॅच साठी अगदीच जर तुम्ही पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल. एक भव्य दिव्य आयोजन अगदी जर तुम्ही पाहिलं तर गेले महिनाभर अहोरात्र कष्ट आणि मेहनत घेऊन मात्र नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं. इथे ऑन साईडला पुन्हा एकदा स्टेट डाऊन दी ग्राउंड युवराज आहेत. ओ हो प्रयत्न चांगला आहे. अगदी सूर मारलाय. याच प्रकारचं क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळतं. मी का म्हणतो अगदी जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्या नावाशी नाही तर गावाच्या नावाशी जोडलेलं असतं. आई गावदेवी प्रसन्न शिमराई स्पोर्ट्स खेडे आयोजित आई गावदेवी प्रसन्न शिमराई देवी चषक 2025-26 चा हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे येतोय शिमराई देवी चषक ब्रँडेड चौकार. धावा मिळतायत 4. सव्वीस धावा धावफलकावर 54 धावा. ओहो इथे पहा बॅटची लिडिंग एज आणि आणखीन एक बॅटर मात्र नक्कीच स्तंभूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित दामणकर मात्र नक्कीच बाद होतोय. आणि इथे अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर एका मागोमाग एक अगदी जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या बुरजाला हॅलो 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 धावसंख्या 26 धावा धावफलकावर. मी नक्कीच म्हणत होतो अगदी एखाद्या बुरजाला खिंडार पडावा आणि हॅलो हॅलो इथे ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. युवराज येत आहेत. कोणतीही चुकी केली जात नाहीये. आणखीन एक गडी आणखीन एक धक्का संकला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक गडी मात्र नक्कीच स्तंभूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारे गोलंदाज बॅटिंग साठी
हॅलो हॅलो धावसंख्या 26 वर धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धावा धावफलकावर असतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि लागोपाठचे 2 गडी मात्र नक्कीच इथे बाद झालेत. पहा मयूर देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावर. इथे ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. पहा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते आणि ओमकार सर तुम्ही एक नोटीस केलं असेल मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली ना त्यावेळी हेच बॅटर होते मयूर मैदानाच्या आतमध्ये. त्यांचाच तिसरा विकेट आला आणि अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली ना तो बॅटर या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवर होता. परंतु नवनाथने त्यांची विकेट हॅट्रिक बचावले आणि ते जर तुम्ही पाहिलं तर एक सिंगल आले. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 27 धावांची गरजेक्षा कव्हरला झन्नाटदार वा काय फटका खेळलाय. पहा डोळ्याची पारणे फेडणारा क्रिकेटचा ग्लॅमर दाखवणारा चौकार. हॅलो 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 31 धावा धावफलकावर असेल. अगदी जर तुम्ही पाहिलं 54 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 31 धावा बनल्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज गोलंदाजीसाठी अमोल. अमोल येथील गोलंदाजीसाठी शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. पांडवरात या सिच्युएशन मधून टीमला बाहेर काढतील का या संकटातून बाहेर काढतील का. जर आज नवनाथ यांनी या धावा बनवल्या ना इथून पुढे ओमकार सर 365 दिवस नवनाथ यांच्या बॅटिंगची चर्चा होईल. परंतु काय घडतंय पहा डोक्याची घंटा वाजली आणि ते पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. नवनाथ यांची पावलं तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतात. बॅटर आउट. हॅलो 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 एकवीस 31 वर धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर आले तरी शंकरसाठी हा बॉल पेश केला होता. पहा अगदी जर तुम्ही पाहिलं तर तुषारसाठी हा चेंडू होता आणि तिथे जर तुम्ही पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. टप्प्याचा बॉल होता हुक केला. पहा ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. 6 धावा. ट्रॅकर बॉल होता त्याला मात्र नक्कीच अगदी जर तुम्ही पाहिलं तर बॉडीवर आला त्यानंतर हुक केला. अगदी वेगात चेंडू होता वेगाचा फायदा देखील उचलला आणि तिथून लगेचच षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच पर्वामध्ये अगदी ही संपूर्ण स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे आणि संपूर्ण अगदी जर तुम्ही पाहिलं तर NP लाईव्ह वर मात्र नक्कीच अगदी जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्याच मॅच मध्ये 2000हून जास्त प्रेक्षक आमच्या सोबत जोडले. तिथे पहा पंचाकडे अपील केली जाते परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय.
निर्धाव चेंडूचे सांगता होते. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आले. एक षटकार आला आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिल्यानं तर गोलंदाजाने कमबॅक केलंय. चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमोलजी पाटील सर आणि कोतुली टीम विनंती असेल, ही मॅच झाल्या झाल्या तुम्ही लगेचच मैदानाचा ताबा घ्या. लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडू नका. अमोल पाटील साहेब आणि संपूर्ण टीम. चला मॅच फिनिश होते आणि येथे संघ मात्र नक्कीच विजय होताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच ही संपूर्ण मॅच अगदी जर तुम्ही पाहिलं तर बॅटिंग करत असताना धाबा तर भरपूर कमी बनवल्या होत्या. 4 षटकामध्ये 54 धाबा बनवल्या होत्या, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शितूर संघ मात्र नक्कीच विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. का बॅटिंग अगदी जर तुम्ही पाहिलं तर माफ करा, श्री नवलाई स्पोर्ट्स रेट्रो वारणा हा संघ विजय होतोय. सुविजय जोरसे